हरि ओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्तकथा मालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतली 104वी कथा आज आपण ऐकूया. ही कथा आहे सूर्यकुंड येथे राहणाऱ्या श्री गोपालदास बाबाजी यांची. श्री गोपालदास बाबाजी यांचा जन्म मणिपूर येथील म्हणजे या प्रांतातील इम्फाल ह्या नगरामध्ये सन 1851च्या सुमारास झाला. त्यांचे वडील श्री मेघवर्ण शर्मा हे फार मोठे भगवत भक्त होते. त्यामुळे त्या भक्तीचा संस्कार गोपालदासजी यांच्यावरती पूर्णपणे झालेला होता. त्या संस्कारांमुळे ते अगदी लहान होते तेव्हाच त्यांच्या वागण्या बोलण्यात एका महान भगवत भक्ताची सगळी लक्षणं दिसू लागली. ते अत्यंत वैराग्यपूर्ण रीतीने लहानपणापासूनच म्हणजे जाणवणे इतकं त्यांचं वैराग्य होतं लहानपणीच, आणि अधिकांश समय ते भगवत भजनामध्येच घालवत असत. त्यांची ही भक्ती आणि त्यांचं हे तीव्र वैराग्य पाहून त्यांच्या वडिलांना अत्यंत आनंद झाला आणि त्यांनी स्वतः त्यांना दीक्षा दिली आणि व्रजभूमीमध्ये जाऊन भजन साधन करण्याचा उपदेश केला. वडिलांनी स्वतःच आज्ञा आणि परवानगी दिल्यामुळे हे स्वतः घरातून निघाले आणि पायी यात्रा करत करत व्रजभूमीला पोचले. त्यांच्या भाग्याची जितकी प्रशंसा करावी तितकी खरोखर कमीच आहे. असे किती भक्त आहेत की ज्यांना श्रद्धा आणि भक्ती ही बिना कुठल्याही प्रयत्नाची पैतृक संपत्तीच्या रूपामध्येच स्वतः प्राप्त होते. त्याच्याशिवाय विशेष गोष्ट अशी की किती भक्तांचे वडील किंवा घरातली लोक त्यांना आज्ञा देतात की जाऊन व्रजभूमीमध्ये राहून तू भजन साधना कर, नाहीतर लग्न कर, असं कर तसं कर, अशी घरातल्या लोकांची इच्छा असते. आणि त्याच्यासाठी भक्तांना घरातल्या लोकांशी संघर्ष करावा लागतो. आणि फक्त घरातल्या लोकांशी संघर्ष करावा लागतो असं नाही, तर त्यांना स्वतःशी सुद्धा थोडाफार संघर्ष करावा लागतो. तर इथे असं दिसतं की भगवत भक्ती ही अगदी सहज लहानपणापासून होती आणि त्याला भगवत भक्तीमध्ये आयुष्य घालवण्याची परवानगी सुद्धा स्वतः वडिलांच्याकडनंच सहजपणे मिळालेली होती. त्यामुळं या गोष्टीवरून हे अगदीच सिद्ध होतं की त्यांच्यावरती भगवंताची अपार कृपा होती आणि त्यांनी जन्मच मुळी भगवत भक्तीसाठी घेतलेला होता. याच्यावरून मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी अशाच पद्धतीने आपल्याला पुढचा जन्म मिळावा अशी प्रार्थना नक्की करूयात. हे गोपालदासजी निघाले, व्रजभूमीमध्ये गेले आणि तिथे जाऊन त्यांनी श्री नरोत्तम ठाकूर महाशय यांच्या परंपरेतील श्री दामोदरदासजी महाराज यांचे शिष्य श्री विनोददासजी यांच्याकडून वेश घेतला. विनोददासजी हे त्यावेळेला गोवर्धन येथे चक्लेश्वर महादेवाच्या मंदिराच्या जवळ राहत होते. पण त्यांनी गोपालदासजींना आपल्याजवळ ठेवून घेतलं नाही, तर त्यांना राधाकुंड येथे जाऊन राहायला आणि साधना करायला सांगितलं. त्यांच्या आदेशाप्रमाणे गोपालदासजी राधाकुंड येथे पुढील 3 वर्ष राहिले आणि तिथे राहून तिथेच राहणाऱ्या म्हणजे त्या राधाकुंड या भागामध्येच राहणाऱ्या श्री ईश्वरदासजी यांच्याकडून त्यांनी श्रीमद भागवत ग्रंथ आणि इतर गोस्वामी ग्रंथांचं अगदी सखोल असं अध्ययन केलं. ते अध्ययन झाल्यावर त्यांच्या मनामध्ये आपण व्रजभाषा शिकावी अशी इच्छा निर्माण झालेली होती. पण ईश्वरदासजींनी त्यांना व्रजभाषा शिकण्यास मनाई केली. त्यांचं म्हणणं असं होतं की व्रजभाषा न शिकणं हेच तुझ्या भजनासाठी किंवा तुझ्या साधनेसाठी अनुकूल ठरेल.
कारण असं आहे, की व्रजभाषा जर तू शिकलास, तर तुझी व्रजवासियांशी जास्त घसट वाढणार. तुझ्यात आणि त्यांच्यात जवळीक निर्माण होणार. त्यामुळे एखाद्या वेळेस कधी तुझ्या हातून त्यांच्याप्रती अपराध होण्याची शक्यता आहे. शिवाय व्रजभाषा एकदा तुला बोलायला यायला लागली, की तुझा जनसंपर्क वाढणार आणि त्यामुळे तुझ्या भजन साधनेमध्ये मग विघ्न येईल. त्यामुळं त्यांनी व्रजभाषा शिकायचा विचार सोडून दिला. शास्त्राध्ययन समाप्त केल्यानंतर ते पुढे बरीच वर्ष व्रजभूमीमध्ये तीर्थयात्रा करीत भ्रमण करीत राहिले. ते दरवर्षी भाद्रपदाच्या महिन्यामध्ये व्रजभूमीची यात्रा करायला सुरुवात करत असत. आणि त्या संपूर्ण यात्रा करून परत येईपर्यंतच्या काळामध्ये यात्रेमध्ये ते साधू संतांची मनापासून सेवा करत असत. यात्रेच्या काळामध्ये एका ठिकाणी एका दिवसापेक्षा ते जास्त राहत नसत. पुढे राधाकुंड सोडून ते कौन्ही ह्या गावातील वंशी कुंड या भागामध्ये राहू लागले. व्रजवासियांच्या घरी ते बाकीचे जसे तिथले लोक भिक्षा करतात तशी भिक्षा मागून आणत आणि संध्याकाळच्या वेळेला एकदाच भिक्षा मागून एकदाच भोजन करत असत. बाकी सगळा त्यांचा वेळ हा अध्ययन आणि भजन साधन ह्याच्यामध्ये जात असे. एखाद्या दिवशी जर मधुकरी कर्मधर्म संयोगाने जास्त मिळाली, तर जोपर्यंत ती मधुकरी संपत नाही तोपर्यंत ते पुढचे दिवस भिक्षेला जात नसत आणि तो सगळा वेळ आपल्या साधनेमध्ये घालवत असत. भिक्षेमध्ये कुणी जरा शिळं पाकं वगैरे जरी अन्न दिलं, तरी सुद्धा ते ते मस्तकाला लावून परमेश्वराचा प्रसाद असं समजून अगदी प्रेमाने ग्रहण करत असत. पण भिक्षेमध्ये जर कधी चांगली पक्वान्न मिळाली, तर मात्र ते कधी स्वतः न खाता दुसऱ्यांना ते खायला देत असत. ते आपल्या पाणी पिणे, नंतर माधुकरी ठेवणे, जेवणे या सगळ्या गोष्टींसाठी व्रजरजाचीच भांडी वापरत असत आणि धातूला कधीही स्पर्श करत नसत. अशा प्रकारे अगदी शांतपणे, वैराग्यपूर्ण रीतीने त्यांचा साधनाक्रम चाललेला होता. अशी कोन्ही ह्या गावामध्येच त्यांची 40 वर्ष गेली आयुष्याची. पुढे सूरजकुंड ह्या ठिकाणी राहणाऱ्या सिद्ध मधुसूदनदास बाबाजींचे जे शिष्य होते, श्री हरिगोपाल दासजी, हे राहत होते तिथे सूर्यकुंडावर. म्हणजे आपल्या कथानायकाचं नाव आहे गोपालदासजी आणि मधुसूदन बाबांचे जे शिष्य होते त्यांचं नाव होतं श्री हरिगोपालदासजी. तर या हरिगोपालदासजींचं आणि ह्या आपल्या कथानायकाचं अतिशय चांगली मैत्री जमली आणि त्यांना त्यांच्या सत्संगामध्ये अतिशय भगवद रस मिळाल्यामुळे ते खूप आवडू लागले. मग आता त्यांचा सहवास मिळवण्यासाठी त्यांनी कोन्ही हे गाव सोडलं आणि ते सूरजकुंड इथेच राहायला गेले. तिथे सूर्यकुंडाच्या किनाऱ्यावरती एक प्राचीन मंदिर होतं. त्याच्या व्हरांड्यामध्ये राहून ते आपली भजन साधना करू लागले आणि श्री हरिगोपालदासजी यांचा सत्संगही त्यांना मिळू लागला. गोपालदासजी बाबांचा नियम असा होता, की रोज एक भगवताचा अध्याय वाचायचा. अशा पद्धतीने पुढे आणखीन काही वर्ष गेली आणि बाबा आता 90 वर्षाचे झाले. त्यानंतर त्यांना दिसायचं बंद झालं, अंधत्व आलं त्यांना. त्यामुळं त्यांना वाचायला येईना. त्यामुळे भागवताचा पाठ बंद पडला. याचं त्यांना अतिशय दुःख वाटायचं. एक दिवस दुपारी आपल्या ह्या अवस्थेची विचार करत, चिंता करत अगदी दुःखामध्ये ते असे बसलेले होते आणि तेवढ्यात त्यांची तंद्री लागली. त्या तंद्रीमध्ये एक सर्वांग सुंदर अशा बालिकेचं त्यांना दर्शन झालं. तिची अलौकिक छटा जणू काय सगळीकडे प्रकाश पसरवत होती आणि तिचं ते दिव्यातिदिव्य स्वरूप होतं. ते तिच्या अलौकिक अस्तित्वाचा परिचय देत होतं. बाबांना खरं तर दृष्टी नव्हती, पण हे दर्शन होतं. त्यामुळं ती बालिका त्यांना दिसत होती.
तिच्याकडे बाबा पाहत असताना त्या बालिकेने बाबांकडे अतिशय प्रेमाने बघितलं. बालिका म्हणजे किशोरवयीन होती ती. आणि आपल्या अमृतमय वाणीने तिने बाबांना विचारलं, "बाबा कशाची चिंता करत बसला आहेस?" बाबा म्हणाले, "लाली, माझी दृष्टी गेली आहे गं. भागवताचा पाठ मी नाही करू शकत. त्यामुळं माझं हे जीवन मला आता फार असं ओझं वाटायला लागलंय. अशा जीवनात आणि असे जीवन जगून काय लाभ, की ज्याच्यामध्ये मी भागवत पाठ करू शकत नाही, माझ्या ठाकूरांचं दर्शन घेऊ शकत नाही, माझ्या संत महात्म्यांचं मला दर्शन घेता येत नाही." तेव्हा बालिका बाबांना सांत्वना देत म्हणाली, "बाबा चिंता करू नको. आज रात्री आपल्या डोळ्यांवरती राधेश्याम असं लिहिलेलं उपरणं बांध आणि ते बांधूनच तू झोप. सकाळी तुझ्या डोळ्यांमध्ये पुन्हा दृष्टी येईल." हे ऐकताच बाबांची तंद्रा मोडली. त्या बालिकेचं बोलणं त्यांच्या कानामध्ये अजूनही घुमत होतं आणि तिच्या अलौकिक अशा रूपछटेचं, कांतीचं, तेजाचं त्यांच्या मनामध्ये अजूनही आवर्तन चाललेलं होतं. त्यांचं अंतःकरण त्या प्रकाशाने भरून गेलेलं होतं. रात्री बालिकेच्या निर्देशनानुसार त्यांनी राधेश्याम लिहिलेलं उपरणं डोळ्यावर बांधलं आणि ते झोपले. आणि दुसऱ्या दिवशी खरोखरी त्यांना पूर्णपणे दिसू लागलं. अगदी पहिल्यासारखं स्वच्छ दिसू लागलं. आता त्यांना अतिशय आनंद झाला आणि ही राधाराणीचीच कृपा आपल्यावर आहे, हे त्यांना कळून चुकलेलं होतं. आता पूर्वीप्रमाणे भागवत पाठ सुरू झाला. दैनिक कार्यक्रम पुन्हा नेहमीसारखा होऊ लागला आणि संत दर्शन, ठाकूर दर्शन हेही सगळं त्यांना पुन्हा मिळू लागलं. पुन्हा साधना पहिल्यासारखीच होऊ लागली. बाबा साधनेमध्ये अष्टयाम लीलेचं चिंतन करत असत. या अष्टयाम लीलेमध्ये असा एक प्रसंग असतो चिंतनात, की राधाराणी मध्यान्नीच्या समयाला आपल्या सर्व सख्यांना घेऊन सूर्यपूजन करण्यासाठी सूर्यकुंड येथे जात असते. ह्या अशा पद्धतीची लीला हे ते लोकं आपल्या चिंतनामध्ये आणत असतात. बरोबर आषाढ कृष्ण पक्ष पंचमी म्हणजे 13 जून सन 1971 बरोबर ह्या मध्यान्नीच्या वेळेलाच बाबांनी आपल्या सहचरी देहाने मध्यान्ह लीलेमध्ये, या राधाराणीच्या मध्यान्ह लीलेमध्ये प्रवेश केला. बाबा आपल्या उपदेशामध्ये संत सेवा, नामनिष्ठा आणि व्रजरजावरची निष्ठा आणि तिची महती ह्याच्यावरती जास्त प्रमाणात बोलत असत. त्यांचं म्हणणं असं होतं, की नामस्मरण तर केलंच पाहिजे, पण या व्रजभूमीतील जी व्रजरजा आहे, ती साधकांच्यासाठी अत्यंत श्रेयस्कर आणि महत्त्वाची आहे. एखाद्या वेळेस माणसाला त्याच्या तब्येतीच्या ह्याच्यामुळे शेवटी नाम घेता येणार नाही, म्हणजे नाम सुटेल. पण जर तो देहाने व्रजभूमीवरती व्रजरजामध्ये पडलेला असेल, तर ती व्रजरज मात्र साधकाला कधीही सोडत नाही आणि ती त्याचा उद्धार नक्कीच करते. ही व्रजभूमीतील व्रजरजाची महती अनेक कथांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हरी ओम.